मार्केट यार्ड परिसरात पलटी झालेल्या पवनचक्की घेऊन जाणारा कंटेनर तब्बल 31 तासानंतर हैदराबादकडे मार्गस्थ झाला। शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास मार्केट यार्डच्या परिसरात असलेला खड्डा चुकवत असताना कंटेनर साईड घेण्याच्या नादात भला मोठा कंटेनर पलटी झाला। यामुळे सोलापूर, पुणे, विजापूर आणि मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या मालवाहतूक आणि प्रवासी सेवेवर परिणाम झाला। शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास मार्केट यार्डच्या चौकात कंटेनर चालकांनी भला मोठा कंटेनर टर्निंग घेताना त्याचा तोल गेला आणि कंटेनरच्या पाठीमागील भागासह कंटेनरवरील 17 टन पवनचक्की जमिनीवर कोसळली। या ठिकाणीच हाय व्होल्टेज विद्युत तारा आणि विद्युत पोल होता। सुदैवाने याला धक्का लागला नाही, अन्यथा प्रचंड प्रमाणात नुकसान आणि जीवितहानी झाली असते। दरम्यान या अपघातानंतर या वाहनाला सरळ करण्यासाठी रविवार सकाळपासूनच यंत्रणा कामाला लागली, पण या यंत्रणेकडून हे काम काही झालं नाही। या कंटेनरवरील पवनचक्की सुरळीत करण्यासाठी या कामासाठी ठेका घेतलेल्या गृहस्थानं थेट पुण्याहून 2 मोठे कंटेनर मागवले। जवळपास 10-12 तासानंतर हे कंटेनर पुण्याहून सोलापूरला पोहोचले। अपघाताच्या 24 तासानंतर पुन्हा एकदा या कंटेनरवरील पवनचक्की उचलण्यासाठी या 2 यंत्रांचा रात्री 11 ते सकाळी 5:30 पर्यंत प्रयत्न करण्यात आला। अखेर याला सोमवारी पहाटे 5:30च्या सुमारास कंटेनरवर पवनचक्की व्यवस्थितपणे बांधणी करून हैदराबादकडे पाठवून देण्यात आलं। या तब्बल 31 तासांच्या खोळंबलेल्या वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची शहरातील वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून शहर उत्तर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, जेल रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश एनपी आणि जवळपास 15 ते 20 वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून दक्षता बाळगली। पुण्यातून हैदराबादला पवनचक्की घेऊन निघालेली कंटेनरवरील पवनचक्की पलटी झाल्यानं अनेकांना त्रास झाला। यापुढे असे प्रकार होऊ नये म्हणून शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक होऊन यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल का अशी मागणी आता पलटी झालेला असल्यामुळे वाहतूक जी आहे ते जास्त विस्कळीत झालेली होती, परंतु वाहतूक चालू होती। एक दबाव सारखा येत होता। आम्ही माझ्यासोबत PSI NP साहेब आहेत, PSI पोपळ गट आहेत आणि ही जी माझी टीम आहे संपूर्ण शहर वाहतूक शाखेचे नॉर्थ साऊथ शाखेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते जोडभावी पोलीस स्टेशनचे सेकंड मोबाईल PCR 2 आहे ती, त्यानंतर जे आमचे लाईनमन आहेत ज्यांनी विद्युत प्रवाह इथला खंडित केला होता हे काम होईपर्यंत, ते बलकर करवण्यात अखेर शेवटी सकाळी 5:30 वाजता आम्हाला याच्यामध्ये यश आलेलं आहे आणि वाहतूक सुरळीत चालू आहे। हे हायवेचे जे क्रेनचे आहेत त्यांनी पण आम्हाला फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी आणि हे आणलेले दोन्ही क्रेन जे आहेत ते हे करून आता वाहतूक आज एकदम सुरळीत चालू झालेली आहे आणि हा बंकर जे आहे ते पुढे आपल्या वाहतुकीचा अडचण होणार नाही अशा स्वरूपामध्ये आम्ही गावाच्या बाहेर संदर्भामध्ये देऊन त्यांना पुढे बाजूला उभा करून ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण फिटिंग आणि स्थितीमध्ये त्याची बांधणी वगैरे करून तो त्यांच्या निश्चित डेस्टिनेशनला त्यांनी घेऊन जावा आता त्यांना सूचना दिलेल्या आहेत। क्रेन लागले मार्केट यार्ड चौकात, ते पवनचक्कीचा मेन बॉटम पीस जॉब होता। काल रात्री पलटी झालेला 11 वाजता, रविवारी सकाळी पट्ट म्हणजे रात्री सायंकाळी 11ला काम चालू झालं, पट्ट 5 वाजता बंद झालेलं आहे। एक 150 टनाची आणि एक 100 टनाची क्रेन लावली। त्या 2 क्रेनच्या सहाय्याने दुसऱ्या टेलरवर खालचा टेलर ॲक्सिडेंट अपघाती काढून नवीन टेलर लावून ह्याला लोड करण्यात आलेला आहे। साधारणतः ह्याला 11 ते 5 म्हणलं तर एक 5-6 तासाचा कालावधी गेला, तर असं काम करण्यात आलेलं आहे। किती लोक होते नेमकं? भरपूर, कम से कम नाही म्हणलं तर 30-40 माणूस होते। डिपार्टमेंट सेक्शन होते 30-35 लोक, सर्वजण कॉपरेट केलेलं आहे। काम सक्सेस झालेलं आहे।